बीडचा राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा तिढाही अखेर सुटलाय। राष्ट्रवादीने बीडमधून गोपीनाथ मुंडेंविरोधात महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांना मैदानात उतरवलंय। सुरेश धस हे एकेकाळी मुंडेंचे सहकारी होते, मात्र त्यांनी मुंडेंना जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता। तेव्हापासूनच त्यांचा मुंडे विरोध सर्वश्रुत आहे। मुंडेंविरोधात राष्ट्रवादीकडून जयदत्त क्षीरसागर मैदानात उतरण्याची चर्चा होती, मात्र अखेर धस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय। त्यामुळे आता बीडमध्ये मुंडे, धस आणि नंदू माधव यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे। विशेष म्हणजे धस यांनी राजकारणाचा श्री गणेशा मुंडे यांचं बोट धरूनच केला। त्या अर्थी गोपीनाथ मुंडे हे सुरेश धस यांचे राजकीय गुरुच मानले जातात। बीड जिल्ह्यातील 6.5 लाख मराठा मतदारांच्या तुलनेत 3.5 लाख वंजारी मतदार, 2.5 लाखाच्या घरात असणारे मुस्लिम मतदार आणि 2 ते 3 लाखाच्या घरात असणारे ओबीसी मतदार पाहता मुंडे यांच्या समोर धस कडवं आव्हान उभं करतील यात शंका नाही। त्यामुळे यावेळी बीडमध्ये राजकीय गुरु शिष्याची रंगणारी ही लढत नक्कीच उत्कंठा वाढवणारी असणार आहे। तर राष्ट्रवादीने सुरेश धस यांना बळीचा बकरा बनवल्याचा टोला गोपीनाथ मुंडेंनी लगावलाय। कोणी उमेदवार दिला तरी तो राष्ट्रवादीचा उमेदवार आहे, परंतु मला वाटतं की कुणाची इच्छा नसताना सुरेश धसवर हे उमेदवारी लादली असावी असा माझा अंदाज आहे। आणि धस हा बीजेपीत होता, अनेक बीजेपीमध्ये होते ते धस, आणि त्यामुळं निश्चितपणाने मला निवडणूक अधिक सोपी झालेली उमेदवार हा आल्यामुळे त्याला बळीचा बकरा करण्यात आलेला आहे। कारण खरं म्हणजे भैयासाहेबांनी किंवा प्रकाशदादा कॅन्डिडेट आले असते तर मला जास्त जड गेलं असतं। म्हणजे प्रकाशदादा सोळंके किंवा अमरसिंग पंडित हे कॅन्डिडेट आला असतं तर जड गेला असतं, हा कॅन्डिडेट सोपा जाईल। पण मला वाटतं की त्यांनी नकार दिलेला दिसतो उभा राहायला। खरं म्हणजे त्यांनी उभा राहायला होता, कारण त्यांचं एकूण म्हणजे जो प्रभाव आहे त्यामुळे ते मला अधिक जड गेले असते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।